नमस्कार, आपण पाहत आहात मस्त न्यूज आणि मी विक्रम चौधरी। मुंबईत आरोग्य सुविधा होणार बळकट। अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी दिले कामाला गती देण्याचे आदेश। मुंबई पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोस्पायरोसिस सारख्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आता अधिक सतर्क झाली आहे। अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त शहर श्रीमती प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी जोगेश्वरी येथील हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात परिमंडळ 4 मधील आरोग्यविषयक कामांचा आढावा घेतला। या बैठकीत त्यांनी पावसाळी आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी बांधकाम स्थळे आणि झोपडपट्टी परिसरांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या। आरोग्य सुविधांच्या दुरुस्तीची कामे मिशन मोडवर पूर्ण करण्यासोबतच रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। बैठकीतील महत्त्वाचे निर्णय: आरोग्य सेवा, आरोग्य केंद्रांमधील स्वच्छता राखणे आणि ऑनलाईन सेवा अधिक प्रभावी करणे। प्रशासकीय शिस्त: सर्व सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या वॉर्डांमधील उपक्रमांची नियमित क्षेत्रीय पाहणी करावी। महत्त्वाची रुग्णालय एस.के. पाटील, एम.डब्ल्यू. देसाई, सिद्धार्थ, डॉक्टर आर.एन. कूपर आणि ट्रॉमा केअर रुग्णालयातील सुविधांचा आढावा घेण्यात आला। परवाना प्रक्रिया: नागरिकांसाठी परवाना प्रक्रिया अधिक सुलभ आणि नागरिक सुविधा केंद्रे बळकट करण्यावर भर। इतर सुविधा: दफनभूमींची स्वच्छता व देखभाल तसेच भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना। यावेळी उप-आयुक्त सार्वजनिक आरोग्य शरद उघडे, उप-आयुक्त परिमंडळ 4 भाग्यश्री कापसे, संचालक वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये डॉक्टर शैलेश मोहिते यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। प्रशासन आता आरोग्य सेवा अधिक नागरिकाभिमुख करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे। मस्त न्यूज सोबत मी विक्रम चौधरी। आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। मस्त न्यूज।